तारखेला होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यानिमित्त ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। या प्रसंगी माजी महापौर संगीताताई खोत, कल्पनाताई कोळेकर, सविताताई मदने, संजय बापू विभूते, प्रदीप वाल्ले, ओबीसी नेते अन्सारी व आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार गीता मुदुळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। राजकारणाची समाजकारणाची दिशा बदलणारा दिनांक 11 रोजी होणारा ओबीसी आरक्षण बचाव महायज्ञ मेळावा आता 2 दिवसांपूर्वी घेतलेला आहे। सगळ्या जिल्ह्यात, सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या शहरातील वॉर्डमध्ये ओबीसी नेते कार्यकर्ते अतिशय जोमाने हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत। आणि प्रचंड मोठा मेळावा जो आहे या सांगलीच्या इतिहासामध्ये भव्य समाज मेळावा झाला होता 1990 साली शेडगे ऑफिसतून मेळावा येतो। तर त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठा मेळावा जो आहे तो या 11 तारखेला या सांगलीमध्ये शहरामध्ये होत आहे। सगळ्या समाज म्हणजे तेलीमाळी, साळी, कोची, कुंभार, रत्तेवडा, मुंबई, मुस्लिम असतील, लिंगायत असतील, सगळे समाज बांधव सगळे एक दिलानं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहे, सगळ्या गाव भेटी सुरू आहेत। त्याप्रमाणे प्रचार यंत्रणा जी आहे ती सुद्धा पूर्णपणे कामाला लागलेली आहे। सांगली जिल्ह्यातीलच नाही तर शेजारचे जिल्हे जे आहेत त्यातील खरं तर कोल्हापूर जिल्हा जो आहे, राधानगरी असेल, उदरगड असेल, कोडोली असेल, त्या ठिकाणी शाहूगड वगैरे असेल, कोल्हापूर शहर असेल, इथून या सगळ्या तालुक्यातून कोल्हापूरचे इतर तालुका असेल या सगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत ते ह्या मेळाव्याला या ठिकाणी येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठी तयारी करणार आहे। सांगोल्यातून लोकांना 200 गाड्या ज्या आहेत त्या सांगोला तालुक्यात येणार आहे। अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातून सुद्धा या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मेळाव्यात यशस्वी करण्यासाठी येत आहेत। आणि अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळलं कालच या ठिकाणी जरांगेची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला आपण त्याने पाहिलेला आहे। आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती भीत ठेवण्याचा कार्यक्रम जो आहे तो जरांगेने काल या ठिकाणी केलेला आहे। आज जरांगे कोल्हापूरला आहे, त्या कोल्हापूरला सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे। तर अशा प्रकारे एकीकडे जरांगेला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे वयाचे मात्र जे आहेत त्यांना दाखवचा प्रतिसाद जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे। आणि एकंदरीत या मेळाव्यासाठी आपले नेते सुगत दिवस आहेत, मार्गदर्शन असणार आहेत। आमचे मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।